राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. तुम्हाला आज भिंतीसोबत व्यायाम करायचे, तुमच्याच घरातली भिंत आणि मी दिलेले व्यायाम करायचे तुम्हाला. ते पण तुम्हाला देणार पूर्णपणे रिझल्ट. हो, वाढलंय पोट वाढू द्या, कंबर लटकलंय लटकू द्या, वजन वाढलंय वाढू द्या. काय करायचं आहे, मी जे व्यायाम सांगते तुम्ही ते या भिंतीसोबत करा आणि मग बघा का तुम्हाला तुमच्या स्वतःतच खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट येणार आहे. लगेच जाऊया पहिल्या व्यायामाकडे. ह्या पद्धतीनं भिंतीला तुम्हाला दोन्ही पाय पलटी करायचे. गुडघ्याखाली काही नरम कपडा घ्या म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. तो पण अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला फक्त पाय पलटी करून भिंतीला लावायचे आणि ह्या पद्धतीनं तुम्हाला खाली कोपरावरती यायचं आहे, परत उठायचं आहे, कोपरावरती यायचं आहे, परत उठायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीनं जो ताण जाणार आहे डायरेक्ट पोटावरती, जो ताण जाणार आहे डायरेक्ट तुमच्या ज्या मांड्या आहेत ना त्याच्यावरती, जो खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला कमी करायला मदत करणार आहे. मांड्या जाड झाल्या आहे, पोट बाहेर आलं आहे तर नक्कीच करा मग तर ह्या पद्धतीनं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अगदी सोपे व्यायाम आहे जे तुम्हाला रिझल्ट देणार आहे मित्रांनो. नक्की करून बघा. व्यायाम अगदी सोपा आहे जो तुम्हाला या पद्धतीनं करायचा आहे, ज्यानं वाढलेलं पोट आणि मांड्या भिंत कमी करून देणार आहे, ते पण तुमच्या घरातल्या घरात. यातच दुसरा व्यायाम देते. आता दुसऱ्या व्यायामाला ह्या पद्धतीनं तुम्हाला तुमचं कंबर पूर्णपणे भिंतीला लावायचं आहे आणि दोन्ही पायांना तुम्हाला जितकं मोकळं करता येईल, जितकं ओपन करता येईल ना तितकं ओपन करायचं आहे. म्हणजे होणार काय, इनर मांड्या असो तुमच्या मांड्या असो त्या कमी होणार आणि दोन्ही पायांना ह्या पद्धतीनं मोकळं करून फक्त अंगठ्याला हात लावायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, आतली मांडी खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रेच होणार आहे. ह्याच पद्धतीनं तुम्हाला जितकं करता येईल ना तितकं करायचं आहे आणि आरामशीर फक्त पालथं झोपूनच तुम्हाला दोन्ही पाय मोकळे करून हा व्यायाम करायचा आहे. हे बघा, ह्या पद्धतीनं अंगठ्याला पाय लावायचा आणि सुरू करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. कळ पूर्ण पोटावर येणार आहे आणि दोन्ही मांड्यांवर येणार आहे, जी तुम्हाला कमी करायला मदत करणार आहे मित्रांनो. तुमच्या घरामध्ये कधीही तुम्ही हॉलमध्ये भिंतीला पाठ लावली आहे ना तर बस हे व्यायाम करायचे. बेडजवळ जर भिंत असेल तर फक्त तुम्हाला बेडवरून तुम्हाला भिंतीकडे जायचं आहे आणि हे व्यायाम सुरू करायचे मित्रांनो. परत आपण 10चा सेट घेऊया आणि पहिले 10चा घेतला, आता परत एकदा 10चा घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ताण चांगल्या पद्धतीने येतो आहे जो तुमचं वजन कमी करणार. आता यातच परत तिसरा व्यायाम देते. त्या तिसऱ्या व्यायामामध्ये या पद्धतीनं दोन्ही पायांना तुम्हाला भिंतीला लावायचं आहे आणि पायांना घ्यायचं आहे हाफ बोट पोजमध्ये. ह्या पद्धतीनं एक पाय सरळ वरती उचलायचा आहे आणि कंबर उचलून तुम्हाला तो पाय सरळ न्यायचा आहे. बघा, ज्यावेळेस कंबर उचलताय ना ताण आपोआप तुमच्या पूर्ण बिंबीपाशी येतो आहे, जी चरबी कमी करणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. सेम व्यायाम आपल्याला दुसऱ्या पायानं करायचा आहे. एक पाय बोट पोजमध्ये ठेवायचा आहे आणि दुसरा पाय सरळ. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. 1 2 3 4 5 6 7
8, 9 आणि 10. यस, खूप सोपे आहे आणि जे तुम्हाला रिझल्ट देणार आहे ते पण भिंतीजवळ झोपल्या अगदी सोप्या पद्धतीनं मित्रांनो. आणि तुमचं वजनसुद्धा कमी व्हायला चांगला टाईम लागेल. तर पुढच्या व्यायामामध्ये दोन्ही पाय तुम्हाला भिंतीला लावून परत खाली आणून ठेवायचे. तोपर्यंत मान तुम्हाला उचलून घ्यायची आहे आणि दोन्ही पाय तुम्हाला याच पद्धतीनं भिंतीला लावायचे, परत खाली घ्यायचे, भिंतीला लावायचे, परत खाली घ्यायचे. हा व्यायाम तुम्हाला 100 वेळा करायचा आहे मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीनं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. खूप चांगल्या पद्धतीचे आणि खूप सोपे व्यायाम आहे जे तुम्हाला वजन कमी करायला मदत करणार आहे. त्याचबरोबर परत तुम्हाला वाढलेली चरबी तीसुद्धा कमी करायला मदत करणार आहे. आता ह्या पद्धतीनं पुढच्या व्यायामामध्ये फक्त एक पाय बोट पोस्टमध्ये ठेवायचा आणि दुसरा पाय भिंतीला लावून मागे आणायचा. जितका मागे आणता येईल ना तितका तुम्हाला ताणवता येईल ना तितका ताणवायचा आहे, जो तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं रिझल्ट देणार आहे. हे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. 10-10चे सेट घ्या, 20-20चे सेट घ्या. अगदी सोपे व्यायाम आहे. पाय स्ट्रेच होणार, बेंबीवरती ताण येणार आणि त्याचबरोबर संपूर्ण शरीराचं वजन कमी होणार. डाएटवरती नक्की लक्ष द्या मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला. आता या पुढच्या व्यायामामध्ये ह्या पद्धतीनं तुम्हाला दोन्ही पाय सरळ भिंतीला लावायचे आणि ह्या पद्धतीनं भिंतीला कधीही तुम्ही लावत चला. जर तुमचं डोकं दुखत असेल, तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल, तुमचं ब्लड सर्क्युलेट चांगल्या पद्धतीनं नसेल होत, तर तुम्ही फक्त दोन्ही पाय भिंतीला लावून नुसतं असं झोपलं तरी खूप फरक पडतो. आता ह्या व्यायामामध्ये फक्त दोन्ही हात उचलून तुम्हाला गुडघ्यापर्यंत न्यायचे, ते पण अगदी सोप्या पद्धतीनं. आणि तरी तुमच्या पोटाला ताण पडतोय, पोटाची चरबी कमी होते. व्यायाम अगदी सोपे आहे, नक्की करून बघा मित्रांनो. हे बघा, ह्या पद्धतीनं दोन्ही पाय भिंतीला लावायचे आणि उठायचं आहे हलकंसं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पोटाला ताण येतोय, मांड्यांची चरबी कमी होते, जी खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला रिझल्ट देणार आहे. नुसतं असं जरी तुम्ही पाय लावून बसले ना, झोपले ना, तरी डोकंदुखी तुमची कायमची कमी होऊन जाणार. काही ब्लड सर्क्युलेट होत नसेल चेहऱ्याकडे, डोक्याकडे, तर ते सुद्धा आरामशीर होईल. फक्त दोन्ही पाय तुम्हाला वरती भिंतीला लावायचे आणि असं झोपून राहायचं आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. नक्की करून बघा मित्रांनो. खूप सोपे आणि चांगल्या पद्धतीचा रिझल्ट देणारे व्यायाम आहे, जे बी तुमच्याच घरातली भिंत आहे. नक्की करून बघा मित्रांनो. आणि व्हिडिओ कसा वाटला आहे एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.